तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का? तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय? तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती. पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती. पण त्यावेळी तिथे कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेला प्रार्थना केली. हिच्या संरक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली. आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमायेने राक्षसाचा वध केला. आदिमायेने आपले रक्षण केले म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतींवरून यमुना, चलरूप, बालघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं. याच बालघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण जाणूया. आदी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितले जातं. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ, तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असे सांगितले जातं. देवीचे मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आहे. मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे. या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातनं 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर
तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं. यामागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. जवळजवळ 500 वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये, हे महत्त्वाचं आहे. देवीला नैवेद्य कशाचा? महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवीर संस्थानांकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. याचसोबत अभिषेक, वस्त्रालंकार, मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा, तर याची देखील एक कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचवण्यासाठी विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या 2 इच्छा देवीसमोर मांडल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे. नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंड करण्यात देवीने पाठवले. तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं, कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात? त्याचवेळी देवीची त्याने क्षमा मागितली. मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले. तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा कालभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत. तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. आश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर-ऑक्टोबर या शारदीय उत्सवात सुरुवात होते. त्यामुळेही पौराणिक कथेनुसार महिषासूर ते त्यासोबत 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीने निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते.
नवरात्र संपताच 10व्या दिवशी विजयादशमीला सण दसरा असतो. यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. भाविक हळदी कुंकाची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात. हा उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना असे म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो. आश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही. ही श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा हद्दी येतात. या शिवांवर उभे राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे. येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात तसेच हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहेत. त्याचबरोबर आदिमाया